शुभ सकाळ माझ्या गोड ताईंला मैत्रिणींना अगदी मनापासून सगळ्याचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? तर चला, आजचा दिवस जे आहे ते सगळ्या कामाचाच आहे. जसं की 8 दिवस झालं ग ऊन नव्हतं आणि कालपासून ऊन पडलं. तर काल जे आहे ते सगळे भरपूर कपडे धुतले. कालचा जो दिवस होता माझा कपडे धुण्याचाच होता. दिवसभर जे आहे ते कपडे धुतले. जसं की ऊन बी होतं आणि थोडंसं आबाळ पण येऊ लागलं. जसं की काढणं ठेवणं ह्याच्यामध्ये कालचा दिवस गेला. आणि आज जे आहे सकाळीच ऊन पडलं होतं. तर आज जे आहे मी कपडे वगैरे सगळे बाजूला ठेवले, कारण कालच सगळे कपडे धुतले होते. आजचे जे आहेत ते रुटीनचेच कपडे मला धुवायचे. त्याच्यामुळं मी जे आहे ते घरामध्ये कसं 8 दिवस पाणी होतं ना, आणि आमचं घर जे आहे ते शेताच्या एकदम जवळ आहे. त्याच्यामुळं कसं जे गार हवा आहे ना, दमट हवा, ती सारखं घरामध्ये येत राहते. आणि जिथं कसं चौकट घरं असतात आणि आपलं घर जे असतं मध्ये असते, तर हवा तेवढी मध्ये येत नाही. त्याच्यामुळं कसं चौकट असं बुरा आल्यावानी आलं आहे. जसं की डोर आहे, ड्रेसिंग टेबल आहे, डायनिंग टेबल आहे आणि लाकडाचं जे सामान आहे ते घरामध्ये भरपूर आहे. तर आज मी ठरवलं होतं की मला सगळं घर जे आहे ते एकदम क्लीन आणि स्वच्छ करायचं आहे. त्याच्यामुळे मी सगळं पहिल्यांदा आधी जर टफीला आमच्या आल्लूला आंघोळ घातली आणि ते आंघोळ घातली की मग मी जे सफाईला लागले ते मला 11 साडे 11 वाजले होते. इतकं बारीक काम आहे की नाही. जसं की डोरला पण खूप असे म्हणलं तर चेक्स असल्यावानी, तर असे ड्रेसिंग टेबलला पण पूर्वी का मेन डोर आहे त्याला पण. तर सगळं जे आहे आधी तर मी कोरडा म्हणलं तर वल्ला कपडा करून आधी पुसून घेतलं आणि पुन्हा जे आहे कोरड्या कपड्यानं पुसलं, कारण की त्याच्यावर डस्ट लगेच चिटकलं की नाही की पुन्हा ती निघत नाही. म्हणलं किती पुसून त्याचा उपयोग नाही. त्याच्यामुळे कोरड्या कपड्यानं साफ केलं की नाही. आणि आता श्रावण महिना पण सुरू होत आहे. त्याच्यामुळे घराची जी क्लिनिंग जी आहे ना ती करून ठेवली की नाही की मग फक्त पूजापाती करायचीच राहते आपल्याला. नाहीतर रोजचं जसं की घरचं काम बी पूजा करणं बी, तर पूजा आपली व्यवस्थित होत नाही आणि कामामध्ये सगळं लक्ष लागतं. त्याच्यामुळे मी आता श्रावण महिना लागायच्या आधी काय करीत असते, जे म्हणजे घरची सगळी स्वच्छता वगैरे आहेत ना, जसं वाती करून ठेवणं, घराची साफसफाई, मोठे कपडे धुणं, सगळे दळणं वगैरे सगळं मी करून ठेवत असते. कारण माझं जे मन तन चित्त आहे सगळं पूजामध्ये लागावं. कारण मी कामाचं पुन्हा टेन्शन बिलकुलही घेत नाही, कारण मी आधी सगळं करून ठेवत असते. तसं आता मग श्रावण महिन्याची जी तयारी आहे माझी सुरू झालेली आहे. जसं की घर स्वच्छ बी केले की आपल्याला घरामध्ये बी छान वाटतंय आणि पूजा केली की घोघ वाटतंय. नाही तर कान्या कोणत्यात कचरा ठेवायचा आणि आपण पूजा करायची, ती काय पावन होत नाही काही नाही. आपण जेवढं घर निर्मळ स्वच्छ ठेवत की नाही तेवढंच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि आपलं आरोग्य पण छान राहते. तर मी जे आहे श्रावण महिन्याची साफसफाई पण तयारी सुरू केली आहे. आणि आज जे आहे दिवस माझा, मी सगळी जे साफसफाई करण्यातच माझा दिवस घालायचा मी असं सकाळीच ठरवलं होतं, कारण ऊन भरपूर होतं. आणि जे डायनिंग टेबल वगैरे सगळं साफ केलेलं आहे मी. आणि सकाळी जे आहे कामाला सुरुवात केली की नाही की 12-1 वाजेपासून तर फुल एनर्जी असती. त्याच्यामुळं थकवा वगैरे काही येत नाही. पण 12च्या पुढून जे आहे मी कोणतेच आगावचे कामं करीत नाही. जसे की 3 वाजूस तर पुण्याच्याला मग 3 वाजता 4 वाजता जे आहेत भांडे असतात, कपडे काढायचे असतात, जसं की घरं झाडायचे, पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक दिवाबत्ती ह्याच्यामध्येच आपला दिवस जातो. आणि सकाळचे 12-1 वाजूस तर जे असते ते आगावचे कामं, स्वयंपाक, पूजा आणि त्याच्यामध्ये जे आहे म्हणजे सकाळचे आगावचे कामं पण मी आवरीत असते. तसं आजचा दिवस माझा असा होता बघा. सकाळपासून जे आहे ते मी काम सुरू केलेलं आहे आणि दिवसभर कितीही कामं करा काही फरक पडत नाही. पण संध्याकाळी काम बिलकुलही होत नाही. जसं की 3-4च्या दरम्यानमध्ये. आणि सकाळी जे असती एनर्जी असती, कारण रात्रीची मस्त आराम करून उठलेला असतो तर फ्रेश दिवस असतो. त्याच्यामुळे मला काम करायचं बिलकुलही कटाळा येत नाही. नॉनस्टॉप मी 1 वाजता तर काम करीत असते. मग तिथून पुढं मी कोणतेही कामं करीत नाही. जसं की माझं व्हिडिओ एडिटिंग करायचं वगैरे ते छोटे मोठे कामं असतात ते करीत असते मी. आणि थोडंसं ब्लाऊज वगैरे पण शिवायचे. तर आता सगळे जे ब्लाऊज आहेत ना मी 7-8 ब्लाऊज म्हणजे शिवून पण ठेवलेले. तर त्याच्यामुळे आता मी श्रावण महिना सुरू व्हायच्या आधी पूर्ण माझे जे काम आहेत ना ते करून ठेवत असते. पुन्हा मी फक्त पूजामध्येच लक्ष देत असते. जसं की घरचा स्वयंपाक वगैरे आणि पूजापाठी. नाही तर आपले काम ते पूजेच्या गडबडीमध्ये आपलं कामाकडे लक्ष, कामाच्या गडबडीत पूजाकडे लक्ष, तसं कारण सालाची एकदाच पूजा येते ना. त्याच्यामुळं मन तन लावून आपली पूजा वगैरे केली की नाही की आपलं जे लक्ष ना कामामध्ये बिलकुल ठेवायचं नाही. जेवढं आपलं मन चित्त आहे ना तेवढं पूजामध्ये ठेवायचं. त्याच्यामुळे जे आहे ते मी ही तयारी केलेली सुरू. आणि तुमची श्रावण महिन्याची तयारी सुरू झाली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या इकडं पण ऊन आहे की पाऊस आहे? आमच्या इकडं तर 8 दिवस अशी झड लागली होती, सगळ्या घरात धिंगाणा झाला होता. तर आज जे आहे सगळी क्लिनिक जे आहे ते मनापासून केलेली. आणि आता आंघोळ करून स्वयंपाक राहिलेला आहे, पूजा राहिलेली. तर चला, आजचा दिवस जे आहे ते निघलेला होता माझ्यासाठी असा.
आणि मी जे तुळशीपाशी जे दिवा लावते, पंती लावते संध्याकाळी, आणि जे एक राहते ना म्हणलं तर 2 दिवे लावत असते बाहेर मी म्हणलं तर अंगणामध्ये. तर त्याच्या जे पंत्या होत्या ना त्या पण खूप खराब झाल्या होत्या. त्या गॅसवर मस्त धरून त्या पण असे जाळून घेतल्या की नाही की एकदम नव्या निघतात. आणि पाणी पडू पडू जास्त खराब झाले ते आता पावसाळ्यामध्ये. आणि मग दुपारच्या जेवणामध्ये मस्त टेरिसवर की नाही चमकुरा इतका फुलून आला आहे ना. त्या दिवशीच मी चमकुरच्या वड्या केल्या. आणि जास्त तेलकट खाणं की नाही ह्या आखाड महिन्यामध्ये पोटाचे विकार जास्त होतात आणि आमच्या तेलकट जास्त कोणी खात नाही, म्हणून त्या दिवशी चमकुऱ्याच्या वड्या केल्या होत्या. त्याच्यामुळं आज जे आहे ते चमकुऱ्याची भाजी केली मी काड्या वगैरे टाकून. आणि ही जी भाजी असते ना खूप शरीरासाठी आरोग्यदायी असते. आणि जसं की आपली हाडी ताप पण येत नाही आपल्याला, भरपूर पोटाचे विकार पण ही भाजी खाल्ल्यानं होत नाही. आणि आमचे तर सगळेजण जे आहेत आवडीनं खातात ही भाजी. तर दुपारच्या जेवणात मस्त चमकुऱ्याची अशी भाजी बनवली होती मी, जसं की कांदा, टोमॅटो, मसुराची डाळ टाकून. आणि मस्त गरम गरम टाकल्या होत्या भाकरी. तर आजचा दिवस होता माझा असा. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे जे पाणी की नाही चमकुऱ्याच्या वड्याचं, ते पाणी पण आपण जर फेकून न देता पिलं की नाही की आपल्याला टायफॉइड पण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू जशी आता ह्या आखाड महिन्यामध्ये 7च असती तर ते पण होत नाही. आणि जे लोक शाकाहारी असतात बघा, कुणी आता टायफॉइड वगैरे झालं की खेकड्याचं पाणी पिते, पण जे शाकाहारी लोक आहेत ना ते जे आहे चमकुऱ्याचंच पाणी पितात. आणि ते पाणी फेकून न देताना आपण पण कुणीही पिलं ना तर शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर चला मग आजचा दिवस होता असा. तर चला माझी भाजी वगैरे पण मस्त झालेली चमकुऱ्याची. आता राहिले म्हणजे जेवण. तुम्ही पण सगळेजण मंडळी मस्त चमकुऱ्याच्या नळग्याची चमकुऱ्याची भाजी खायला सगळेजण दुपारच्या जेवणाला या. कसा वाटला व्हिडिओ काय नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा दिवस होता माझा असा. श्रावण महिन्याची तयारी झालेली सुरू.